अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासनोनिरीव तमसा राशी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता समपतु। सरस्वती भगवती निशेष जाड्यापः, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रतलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदनम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। अवतार तुम्हा धराया कारण, उदरावे जन जड जीव। अवतार तुम्हा धराया कारण, उदरावे जन जड जीव। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे। वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। अवतार तुम्हा धराया कारण,
उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जड जीव राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग। अक्षर ब्रह्मयोग ओवी 1 ते 25। ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो सवेद्या आत्मरूपान देवा तोचे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो जय। मग अर्जुने मनितले हा हो जी अवधारीले जे म्या पुशिले ते निरूपी जय। सांगा कवन ते ब्रह्म कासया नाम कर्म अथवा अध्यात्म काय मनिपे आदिभूत ते कैसे येत आदि दैवते कवन असे हे उघड मी परियेशे तैसे बोला देवा आदि यज्ञ तो काही कवन पायी देही हे अनुमानाशी काही दिटी न भरे आणि नियता अंतकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैशेनी हे सारंग पाणी परिसवा माते देका धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसंताही बोलू तयाचा सोपून वचे तैसे अर्जुनाची या बोला सवे आले तेची मनितले देवे परियसे गाबरवे जे पुशिले तू किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदुडा मनोनी मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल नोहे। श्री कृष्ण कोपोनी जाशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशो करे तो कैशा परी न पवेल जय कृष्णची होई जे आपण तय श्री कृष्ण होय आपुले अंतकरण मग संकल्पाचे अंगण उळगती सिद्धी परी ऐशे जे प्रेम ते अर्जुनीची अति निश्चिम मनवुनी तयाचे काम सदा सफल या कारणे अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणोनी आई ते ओगरोनी ठेविले जे आपत्य ठाणी होनी निगे तयाची भूकते मायेशीच लागे यरवी ते शब्द काय सांगे मग स्थान्य देयरी मनवोनी कृपाळू वा गुरुची आठाई हे नवल नोहे काही परिते आसो ऐका काही जे देव बोलते जावले मग मनितले सर्वेश्वरे जे आकारी एक हों करे कोंदले असत न खिवे कवनी काळी यरवी सपूरपण तयाचे पावे तरी शून्यची नव्हे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळोनी घेतले जे आयशे ही परी विरुळे ये विज्ञानाची खोळे हलवले ही न गळे ते परब्रह्म आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेने आकार लोपी निमने नाही कही आणि आकाराचे निझालेपणे जन्मधर्माते नेने आकार लोपी निमने नाही कही ऐशिया आपुलियाची सज स्थिती
जया ब्रह्माची नित्यता सती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगाम मग गगनी जेवी निर्मळे नेनो कैची एके वेळे उठती घन पटळे नाना वर्णे तैसी अमृती तिये विशु तैसे अमूर्ती तिये विशुद्धे मदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती पै निर्विकल्पाची बरडी फुटे आदी संकल्पाची विरोडी आणि ते सवेची मोडोनी ये धोंडी ब्रह्मगोळकांच्या तया एकेकाचे भितरी पाहिजे तव बीजाचाची भरीला देखिजे माझी होतिया जातिया निजे लेख जीवा मग तया ब्रह्मगोळकाचे अंशांश प्रसवती आदि संकल्प असम साहस हे असो ऐशी भवस सृष्टी ओढे परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आलापूर जैसा तैशे समविषमत्व नेनोकैचे वायाची चराचर रचे पाता प्रसवती आयोनीचे लक्ष दिसते तैसे समविषमत्व नेनोकैचे वायाची चराचर रचे पाता प्रसवती आयोनीचे लक्ष दिसते ओम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 41 अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 41 अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। नळे बांधिला सेतू समाप्त या लागी म्हणती नळशेत परी तो श्रीराम पुरुषार्थ झाला विख्यात तिही लोकी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गायीन मी तुझ जना सवे काज कायम माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन अवधारी जोजे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो
श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 41व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, गुरूंना नतमस्तक होऊन, आई वडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करीत असताना आज हरिदिनीच्या भागवत एकादशीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व भाविक भक्तांना, रामभक्तांना, वारकरी मंडळींना, श्रोते मंडळींना, महाराज मंडळींना अगदी हार्दिक 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 शुभेच्छा. कथेचं अनुसंधान समुद्रानं सांगितलं, नळाच्या हातून दगड तरतील, नळाकडून सेतू बांधून घ्या. म्हणून रामरायांनी नळाला सेतू बांधायला सांगितला आणि 100 योजने 400 कोसाचा सेतू बांधून पूर्ण झाला. नळानं बांधला म्हणून त्याला नळशेत हे नाव दिलेलं आहे. पण तसं पाहिलं तर त्रिभुवनामध्ये रामरायाचंच या सेतूला नाव आहे. कारण रामाने सेतू बांधला, रामामुळेच सेतू पूर्णत्वाला गेला. आता बांधला नळानं, पर्वत आणले वानराने, त्याला नळ सेतू म्हणणं ठीक आहे म्हणले, पण रामाने बांधला हा कसं काय? तर याचही तुम्हाला गुह्य सांगतो थोडक्यात. एखाद्या शेतीचा मालक, त्याच्यामध्ये काम करणारे अनेक असतात, पण त्याच्यामध्ये जर काय दोष घडले, काय प्रमाद घडले, काय गुन्हे घडले, तर त्या शेतीच्या मालकालाच आरोपी केलं जातं किंवा सगळे असणारे गुन्हे त्याच्याच माथ्यावर घातले जातात. तसंच जरी एखादं चांगलं काम झालं, मजुरांनी काम करून एखादं पीक चांगलं पिकवलं, ते बाजारात नेलं, तर ते नंबर 1चं ठरलं, तर तिथं त्या मालकाचंच नाव येतं. कोणी कष्ट केलं, कोणी खत घातलं, कोणी पाणी दिलं, कोण राबलं, याला फार काही महत्व नसतं. नाही कळलं? दुसरं उदाहरण सांगतो. एखादं हॉस्पिटल असतं, हॉस्पिटलमध्ये नर्स असतात, वॉर्ड बॉय असतात, कंपाऊंडर असतात, अनेक प्रकारच्या दाया असतात, अनेक उपडॉक्टर म्हणजे डॉक्टरच्या हाताखालचे डॉक्टर असतात. पण तिथं यदा कदाचित काही दुर्घटना घडली तर त्याचा सगळा टपका मुख्य जो डॉक्टर आहे, याला मुख्य मेन डॉक्टर म्हणतात, त्याच्यावरच टपका ठेवला जातो. आणि एखाद्या पेशंटचं चांगलं ऑपरेशन झालं, जो कुठल्याच दवाखान्यात नीट होत नव्हता, त्या हॉस्पिटलमध्ये जर नीट झाला तर त्याचं ते श्रेय सुद्धा मुख्य डॉक्टरलाच जातं. मग तिथं कोणीही इंजेक्शन दिलेलं असू द्या, कोणीही सलाईन लावलेली असू द्या, कोणीही गोळ्या आणून दिलेल्या असू द्या, बाकीची सेवा शुश्रूषा कोणीही केलेली असू द्या, त्याचं श्रेय मुख्य डॉक्टरलाच जातं. नाही कळलं? तर तिसरं सोपं उदाहरण सांगतो. एखादं पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनला मुख्य एक PI असतो, त्याच्या हाताखाली API असतात, त्यांच्या हाताखाली फौजदार असतात, त्यांच्या हाताखाली हवालदार असतात, त्यांच्या हाताखाली पोलीस नाईक, त्यांच्याही हाताखाली होमगार्ड असतात. ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये एखादी महत्वपूर्ण कामगिरी होते, ज्यावेळेस त्या पोलीस स्टेशनचा नाव लौकिक वाढला जातो, लोकांमध्ये चर्चा होते, ते बाकीच्या इतर लोकांची होत नाही. त्यांनी कामगिरी केली नाही असं नाही, त्यांनी प्राणापलीकडं जीवाची बाजी लावून कामगिरी केलेली असते. एखादा तपास शितापीनं लावलेला असतो, एखाद्या अठ्ठाला दरोडेखोराला, चोराला शिक्षा करण्यासाठी जंग पकडून त्याला अटक केली जाते. पण ज्यावेळेस ते श्रेय दिलं जातं, ते श्रेय
मुख्य जे PI आहेत, ज्याला पोलीस निरीक्षक म्हणतात, त्यांनाच ते दिलं जातं. म्हणजे अधिकार सर्वस्वी, कीर्ती सर्वस्वी ही मुख्य अधिकाऱ्याकडे जाते. तसं हे सगळेच 56 कोटी गोलांगुळ असतील, 72 कोटी अस्वल असतील, अस्वलांचा राजा जांबुवंत असेल, वानरांचा राजा सुग्रीव असेल, वानरांचा युवराज अंगद असेल, नळ नीळ हनुमंतराय असतील, सुसेन राज असतील, बाकीची सगळी वानर मंडळी असतील, ह्या सगळ्यांनी जरी कार्य केलं तरी याची त्रिभुवनामध्ये कीर्ती मात्र श्रीरामरायांनी राजा रावणाच्या लंकेमध्ये युद्ध करण्यासाठी जाण्यासाठी 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधला, अशी कीर्ती झाली. सेतू झाली या समाप्त, सुग्रीव संतोषे डुल्लत, वंदुनिया श्री रघुनाथ स्वये बोलत स्वानंदे. सेतूचं काम पूर्ण झालं, 400 कोसाचा पूल बांधून पूर्ण झाला. सुग्रीव आनंदानं डोलू लागला, रामरायांना वंदन केलं आणि स्वानंदानं बोलू लागला. समुद्री लाभली पाय वाट, आमचे चुकले परम कष्ट, लंका करोनी सपाट, दशकंठ वधोनी. आता समुद्रातून आपल्याला एक महान अशा प्रकारची वाट मिळालेली आहे. या सेतूच्या निमित्तानं रस्ता आपल्याला लंके जाण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपल्याला फार काही कष्ट करायची गरज नाही. आता लंकेमध्ये जावं, सगळी लंका चिरडून टाकावी, सपाट करून टाकावी आणि 10 तोंडाच्या राजा रावणाचा वध करावा. प्रधान सेनानी सपरिवार, राक्षसांची भार संभार, रणी मारीन दुर्धर वीर, तरी किंकर मी तुझा. हे रामरया, आता लंकेमध्ये जाऊन त्या राजा रावणाचे सेनापती असतील, प्रधान असतील, राजा रावणाचा परिवार असेल, राक्षसांचे भार असतील, सैन्य संभार असेल, स्वतः खुद्द राजा रावण असेल, तिथले महान दुर्धर वीर असतील, त्या सर्वांना मी मारीन, तरच मी रामा तुमचा दास म्हणून घेण्याच्या लायकीच आहे, असं राजा सुग्रीव रामरायाला बोलू लागलेला आहे. सेतू होताची समाप्त, लंका झाली हाताहात, रणी निमेल लंकानाथ, संदेह येत असे नाम. आता सेतुबंधनाचं कार्य सिद्धीला गेलेले आहे, समाप्त झालेले आहे, पूल तयार झालेले आहे. आता लंका आपल्या हातात आल्यासारखं झालेलं आहे. लंकेतले सगळं राक्षसांचं बळ आता हातबल झालेलं आहे. आता राजा रावण लवकरच मरणार आहे, याच्यात काही शंका नाही. ऐकोनी सुग्रीवाचे वचन, सेतू देखोनी संपूर्ण, उल्हासला श्री रघुनंदन, शीघ्र गमन करावया. सुग्रीवाचे शब्द ऐकले, बांधलेला सेतू रामरायांनी पाहिला, रामरायांना आनंद झाला. आता ताबडतोब लंकेला गेलं पाहिजे असा विचार रामराया करू लागले. सोडवावया सीता सती, सवेग जावे लंके प्रती, लक्ष्मणा धरून हाती, शीघ्र गती निघे राम. आता अशोकवनामध्ये राजा रावणानं अपहरण करून ठेवलेली सीता, सत्य पतिव्रता, तिची सोडवणूक केली पाहिजे, लंकेला गेलं पाहिजे. म्हणून लक्ष्मणाच्या हाताला रामरायांनी धरलं आणि लंकेकडे जाण्यासाठी रामराया ताबडतोब निघाले. ती काळी जांबवंत गर्जन, हक देऊन बोले वचन, पायी चालता श्री रघुनंदन, आणि आन हो पाहे. ते काळी जांबुवंत गर्जन, हाक देऊन बोले वचन, पायी चालता श्री रघुनंदन, आणि आन हो पाहे. रामराया लक्ष्मणाच्या हाताला धरून पायी चालत लंकेकडे पुलावरून, त्या सेतूवरून निघाले. जांबुवंतानं पाहिलं, जांबुवंतानं गर्जना केली, मोठ्यानं हाक देऊन जांबुवंत बोलू लागला. पायी रामराया चालत जाणं
याच्यामध्ये काहीतरी विघ्न येऊ शकतं, काहीतरी वेगळं होऊ शकतं. अशा प्रकारे जांबुवंत आपली भीती मनातली रामरयासमोर व्यक्त करून दाखवू लागलेले आहे. श्रीरामचरणी शिळा तारी, दोघी जाता सेतू उद्धरी, आम्ही राहोनी आईल तिरी, किलकिल करीत चिपळे. रामा, ओ देवा, ओ भगवंता, अहो तुमच्या चरणाचं महिमान आम्हाला माहिती आहे म्हणले जांबुवंत महाराज. जांबुवंत बोलू लागला, रामा, अहो तुमच्या चरणाची धूळ त्या शापानं शापित झालेल्या शिळेवर अहिल्याच्या पडली आणि त्याच्यातून अहिल्याचा उद्धार झाला. पुन्हा स्त्री निर्माण झाली, पूर्वीसारखी सुंदर देखणी, तशीच तरुण, कैवल्याची पुतळी, कर्दळीच्या गाभ्यासारखी, सोनकेळीसारखी अहिल्या परत निर्माण झाली. अहो तुमचे चरण जर सेतूला लागले, सेतूचा उद्धार झाला, तर तुम्ही दोघे रामन लक्ष्मण पलीकडे जाल आणि आम्ही बाकीची सगळी वानर मंडळी समुद्राच्या अलीकडेच राहील. आणि सेतूचा उद्धार झाला, सेतूला एक दिव्य वेगळं स्वरूप मिळालं, तर इथून सेतू नाहीसा होईल आणि आम्ही किलकिल किलकिल करत जय श्रीराम करत अलीकडेच बसावं लागेल. अशा प्रकारे जांबुवंत रामचरणाचं महत्व सांगत आपल्या मनातली भीती रामरयाला व्यक्त करून सांगू लागलेला आहे. लागता श्रीरामाचे चरण, सेतू पावेल उद्धरण, दोघे जातील निघून, आम्ही राहो आईलीकडे. रामरया, तुमचं चरण सेतूला लागलं, सेतूचा उद्धार झाला, तुम्ही दोघं तेवढे पुढे गेलेले असाल, बाकीचे आम्ही अलीकडच म्हणजे ऐल तीरालाच राहू, याची आम्हाला चिंता वाटते. म्हणून तुम्ही अनवाणी पायानं सेतूवरून चालणं हे बरोबर नाही. जर सेतूचा उद्धार झाला तर काय करायचं, असं जांबुवंत रामरयाला बोलू लागला. एकला जावोनी रघुनाथ, सकळ साधिल कार्यार्थ, आमचा नवेरन साह्यार्थ, ऐसा अनर्थ होऊ पाहे. अरे रामरया, हे देवा भगवंता, तुमच्या मनामध्ये काय आहे? ही सगळी वानर सेना, अस्वल सेना, बाकीची सगळी वीर शूर मंडळी अलीकडेच ठेवायची आणि तुम्ही एकट्यानंच जायचं, लंकेमध्ये जाऊन रणकंदन करायचं, कार्य सगळं उरकायचं, सीतामाऊलीची शुद्धी सोडवणूक करायची, हे सगळं तुम्ही करायचं ठरवलंय का? असाही जांबुवंत बोलू लागला. ऐकोनी जांबुवंताची मात, सकळा मानला सत्यार्थ, सुग्रीव निघाला धावत, श्री रघुनाथ थांबवावया. जांबुवंताचं बोलणं सगळ्यांना पटलं. सुग्रीव राजा पुढे धावत गेला रामरयाला. सुग्रीव राजा थांबवू लागला. थांबा थांबा रामा, तुम्ही सेतूला पदस्पर्श करू नका. अशा प्रकारे जांबुवंताच्या म्हणण्यानुसार सुग्रीव रामरयाला थांबण्याची विनंती करू लागला. सुग्रीवे घालोनी लोटांगण, दृढ धरिले श्रीराम चरण, स्वये बोलिला युक्त वचन, सावधान अवधार. सुग्रीवानं रामरयाच्या चरणावरती लोटांगण घातलं, रामाचं चरण धरलं, पाया पडला, नतमस्तक झाला, नमस्कार केला. स्वतः मधुर वचनामध्ये राजा सुग्रीव रामरयाला काय बोलू लागला. रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रोते मंडळींना, रामभक्तांना, हरिभक्तांना, भाविक भक्तांना लक्ष देऊन ऐका म्हणतात. वानरे समस्त शरणागत, आम्हासी सांडोनियायत, एकले जाणे लंक्यात, नव्हे उचित श्रीरामा. ओ रामा, वानर तुमचीच आहे, तुम्हाला शरण आलेले आहेत. आम्हा सगळ्यांना सोडून तुम्ही एकटं लंकेत कशाला निघालेला आहे? एकट्याला लंकेला जाणं हे बरोबर नाही श्रीरामा. राजा सुग्रीव बोलू लागला. लागता तुझे श्री चरण, सेतू पावेल उद्धरण, आम्ही वानरे अडकोण सर्वता गमन करवे. रामरया, तुमचे चरण जर सेतूला लागले, स्पर्श झाला तुमच्या चरणाचा, तर सेतू उद्धार पावेल. तुम्ही मग लंकेत गेलेला असाल आणि आम्ही वानर मध्येच अडकून पडू, अलीकडच्या तीरालाच अडकून पडू.
म्हणून तुम्ही सेतूला पदस्पर्श करू नये. अशा प्रकारे राजा सुग्रीव रामराय यांना बोलू लागला. कष्टलो आनोनी पर्वत हरसे सेतू केला समाप्त. एकला जासी तू रघुनाथ धिक्क जीवित्व पै आमाम. किती कष्टानं सेतू बांधलेले आहे, किती मोठमोठे पर्वत आणले, दमलो थकलो भागलो, तेही कुणाला आम्ही सांगितलं नाही म्हणले. आणि या सेतुबंधनाचं काम सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं. पण रामा आता मात्र तू एकटाच लंकेकडे निघाला, मग आमच्या या जीवित्वाचं काय उपयोग आहे? धिक्कार असो म्हणले आमच्या या जीवनाचा. आम्ही जर रामरयाला सहकार्य करू शकत नसू, रामरया बरोबर लंकेला जाऊ शकत नसू, तर मग काय उपयोग आहे या साथीची? नुसतंच बरोबर असणं, संगत असणं याची साथ म्हणता येत नाही. संगत असणाऱ्या बरोबरच्या सहकार्याला जीवाभावाची मदत करणं, त्याच्या प्रत्येक संकटामध्ये धावून जाणं, त्याच्या आनंदात सामील होणं, याला संगत, याला साथ म्हणतात. नुसतं बरोबर चालत राहिला आणि संकट आल्याबरोबर मित्राला सोडून जर पळून गेला तर त्या चालण्याला काही किंमत नसते. म्हणून आमच्या जीवित्वाला काही किंमत आहे का म्हणले? आमच्या जीवनाचा धिक्कार असो म्हणले. जर तुम्ही आम्हाला तुमच्या बरोबर नेत नसाल तर आमचं जीवन व्यर्थ आहे रामा. राजा सुग्रीव सर्व वानरांच्या बाजूनं बोलू लागलेले आहे. एकला साधीशी कार्यार्थ आमाशी मानले निश्चित. तेव्हा आमचे व्यर्थ जीवित धिक्क पुरुषार्थ वाटिवा. काय करायचंय म्हणले? आमच्या अंगात बळ असून, सामर्थ्य असून, शक्ती असून, आम्ही रामभक्त असून, तू जर आम्हाला तुझ्या महत्वाच्या कार्यामध्ये कार्य साध्य करताना सामील करून घेत नसेल, आम्हाला ती सेवा देत नसेल रामरया, तर व्यर्थ आहे आमचं जीवन. आमच्या वाढीवेला, आमच्या पुरुषार्थाला, आमच्या बळाला काही किंमत राहणार नाही. अशी वानर मंडळीची भूमिका राजा सुग्रीव सांगू लागला. रावण मारोनी सगन सीता सोडवील रघुनंदन. तेव्हा आमचे काळे वदन धिक्करन कपी कुळा. रामरया तुला काहीच अवघड नाही म्हणले. तू रावणाला मारशील, सीता सोडवशील, पण आमचं काळे तोंड होईल ना म्हणले. आमचा लोक धिक्कार करतील, आम्हाला नावं ठेवतील आणि वानरांचा कमीपणा होईल, अपमान होईल. श्रीरामा, आमच्या या जीविताला, आमच्या या शिवाभक्तीला, आमच्या या तुझ्या संगतीला, साथीला काहीच अर्थ उरणार नाही. अशी वानराची भूमिका राजा सुग्रीव सांगू लागला. सवे घेवोनी कपी समजता लंकेसी जावे श्री रघुनाथा. मनोनी चरणी ठेविला माता सप्रेमता सुग्रीवे. सुग्रीवानं रामरयाच्या चरणावरती मस्तक टेकवलं, रामरयाचे पाय धरले, रामरयाला हात जोडून कळकळीची विनंती राजा सुग्रीव करू लागला. सगळीच वानर, सगळी सेना बरोबर घेऊन रामा तुम्ही लंकेला जावं, आम्हाला इकडं सोडू नका हो रामा, तुमच्या बरोबर न्या. म्हणून राजा सुग्रीव विनंती करू लागला. ऐकोनी सुग्रीवाचे वचन श्रीराम झाला सुख संपन्न. हनुमान येऊन आपण झाला वहन श्रीराम. सुग्रीवाचे शब्द ऐकले, रामरयांना आनंद झाला. एवढ्यामध्ये हनुमंतराय आले आणि रामरयाचे, लक्ष्मण दादाचे आता कशा प्रकारे हनुमंतराया वहन करतात, वाहन होतात, याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम.
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा शिरसागरा शेषशयनाम कमल नैना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणे मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे केशव नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्धा पुरुषोत्तमा आदोक्ष नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तम आदोक्ष नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल